समाजवादी पक्ष महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सालेहा जिलानी शेख यांच्या वतीनं ईद मिलाप कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आलं होतं। या संपर्क कार्यालयामध्ये समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट शिवाजी कांबळे व इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी जिलानी भाई शेख तसंच सालेहा जिलानी शेख व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलं। ईद मिलापच्या माध्यमातून भाईचारा असेल किंवा राष्ट्रीय एकात्मता असेल या ठिकाणी वाढीस लागावी यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला असल्याचं सांगितलं। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई जिल्हा। आज समाजवादी पार्टी की जानिब से आज यहाँ पर ईद का प्रोग्राम रखा गया था। इसके लिए मैं मेरे सभी पत्रकार भाइयों का और वकील सर और हमारे पार्टी के सभी लोगों का तहे दिल से स्वागत करती हूँ कि वो यहाँ पर आए और हमारी खुशी में शामिल हुए। आज या ठिकाणी समाजवादी पार्टी महिला आघाडीच्या कार्यालयामध्ये सालिया जुलानी शेख बीड जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष शेख जुलानी यांच्या घरी या ठिकाणी ईद मिलाप यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरातील वकील बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि या ठिकाणची डिजिटल मीडिया, पत्रकार बंधू या ठिकाणी सर्वजण हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो। याच पद्धतीने अंबाजोगाईची जी संस्कृती आहे, जी की हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन प्रत्येक सण साजरा केला जातो, त्याचा एक चांगला संदेश या माध्यमातून समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे। या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या दिवशी समाजवादी पार्टीच्या वतीने या ठिकाणी शेख सादिया वहिनी यांनी सर्वसामान्य लोकांपासून ते वकील, पत्रकार संघ आणि सर्व मित्र परिवार या सर्वांना सहभोजन आणि ईद मिलाप निमित्त शिरखुर्माचं हे खूप चांगले आणि मोठ्या प्रमाणात यांनी आयोजन केलं। त्याबद्दल त्यांचे आणि समाजवादी पार्टी या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो। समाजवादी पार्टी अंबाजोगाई के जानिब से बीड जिला अध्यक्ष सालिया जिलानी शेख इनके घर पर जो ईद मिलाप का प्रोग्राम रखा गया था, इसमें सब पत्रकार भाई और वकील संघ ये सब आए और इसका प्रोग्राम की शोभा बढ़ाई और बहुत बहुत धन्यवाद सबका।